इंस्टाग्रामवर ओळख झाली. मी मोठा कापड व्यावसायिक आहे असं त्यांनी सांगितलं आणि ती मुलगी त्याला भेटायला बारामतीत आली. पंढरपूरची मुलगी बारामतीत आली आणि त्यानंतर त्यानं फोन उचललाच नाही. पण तिनं 2 दिवस बस स्थानकावर काढले. बारामती तालुक्यातल्या ग्रामीण भागातली एक शेतकरी महिला तिच्या कामानिमित्त बारामती शहरात आल्यानंतर तिला ही मुलगी दिसली. त्या मुलीनं तिला माझ्या मामाला फोन करायचा आहे, थोड्या वेळ फोन द्या असं सांगितलं. असे अनेक शाळकरी मुलं भेटतात, त्यामुळे अनेक पालक अनेकदा मदत देखील करतात. याच भावनेतनं त्या महिलेनं तिला मदत केली, परंतु तो संबंधित फोन लागत नव्हता. ती मुलगी रडवेली झाली आणि मग रडू कोसळलेल्या या मुलीला कोण नेमका मामा आहे की तुझा फोन उचलत नाही असं त्या महिलेने विचारलं. त्यावर मामा नुकताच इथं आलेला आहे आणि बहुतेक हा अनोळखी फोन असल्यामुळे तो उचलत नसावा असं त्या मुलीने सांगितलं. या महिलेला त्याच्याबद्दल काय वाटलं नाही, परंतु त्या महिलेनं मुलीला विश्वासात घेऊन विचारलं तर ती 2 दिवसापासून बसस्थानकावर होती अशी माहिती मिळाली. मग बसस्थानकावरती त्या मुलीचं असणं तेवढं सुरक्षित नाही असं म्हटल्यानंतर तिनं त्या मुलीला बरोबर घेतलं आणि तिच्या गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून माहिती दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की ती मुलगी तुमच्या जवळ ठेवा आणि त्या मुलाला फोन करा. तिची नातेवाईक आहे मामा वगैरे, त्याला फोन करा. त्यानंतर ती महिला गावात घेऊन आली आणि संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांना त्या संबंधित फोनवरती जो तिचा मामा असल्याचं ती सांगत होती त्याच्यावरती 40 ते 50 वेळा फोन लावले, परंतु संबंधित व्यक्तीनं फोन उचलला नाही. तिला अनेकदा विचारलं की जर तुझा मामा असेल तर तो तुझा फोन उचलू शकतो, परंतु त्याने फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळेजण पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी मात्र हे प्रकरण पाहता क्षणी गांभीर्याने घेतलं. पोलिसांची तत्परता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली. पोलिसांची सामाजिक बांधिलकी अत्यंत महत्त्वाची ठरली. पोलीस किती चांगलं वागू शकतात आणि पोलीस एक कुटुंब कसं वाऱ्यावरती किंवा उद्ध्वस्त होऊ पाहत असलेलं कुटुंब व्यवस्थितरित्या रुळावरती आणू शकतात याचा हा नमुना. बारामती तालुक्यातली ही घटना आहे पंढरपूर तालुक्याशी संबंधित आणि करमाळा तालुक्याशी संबंधित. तर झालं असं, पोलिसांनी केलेल्या तपासात जे निष्पन्न झालं ते असं आहे की पंढरपूर तालुक्यातल्या एका मुलीचं इंस्टाग्रामवरती एका मुलाशी ओळख झाली. त्यानं आपण बारामतीमध्ये मोठे कापड व्यापारी आहोत असं सांगितलं. बारामतीमध्ये मोठं कापडाचं दुकान आहे असं सांगितलं. या मुलीशी त्याच्या ओळखी झाल्या. त्यानंतर ते काही भेटले सुद्धा. पण घरामध्ये याच कारणावरून काही वाद झाला आणि संबंधित मुलीला घरच्यांनी फोन काढून घेतला. असा राग आला आणि त्या मुलीनं घर सोडलं. माझा फोन काढून घेतला म्हणून त्या मुलीला राग आला आणि तिनं घर सोडलं आणि ती बारामतीकडे निघाली. बारामतीला येईपर्यंत संबंधित जो तिच्या ओळखीचा प्रियकर म्हणा किंवा तो ओळखीचा इंस्टाग्रामवरचा सोशल मीडिया वापरणारा वापरकर्ता जो आहे त्याने ये म्हणून सांगितलं. त्याला वाटत नव्हतं की ती मुलगी खरंच पंढरपूरहून बारामतीला येईल, पण ती बारामतीला आली आणि मग नंतर मात्र गड्याने मोबाईल उचललाच नाही. तब्बल 2 दिवस ती मुलगी त्याच ठिकाणी थांबली. अखेर ही मुलगी या महिला शेतकऱ्याच्या ओळखीला असणं किंवा महिला शेतकऱ्याला भेटणं हा एक योगायोग होता. कदाचित नियतीला त्या मुलीच्या आयुष्यात काही वादळ येऊ द्यायचं नसावं आणि मग ज्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला फोन केला त्यावेळी देखील त्याने उचलला नाही. मात्र नंतर एक मेसेज टाकला गेला की तुझ्या विरोधात एक मुलगी पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला येते, आता तरी फोन उचल. मग मात्र त्यानं फोन उचलला. तो मुलगा निघाला करमाळा तालुक्यातला. अर्धा एकर शेती आणि भुरटेपणा करणारा किंवा निव्वळ जो आपण गावात वावरणारा मुलगा म्हणतो की ज्याला काय कामधाम नाही असा तो. सोशल मीडियावरती झटपट कपडे घालून काही जण बऱ्याचदा रील बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला मुली फसतात. हे फसलेलं प्रकरण अशा स्वरूपाचं. एवढं केल्यानंतर संबंधित मुलीच्या कुटुंबियाशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी थोडी सगळी प्रक्रिया केली. पण ही घटना दिसायला साधी सोपी वाटत असली तरी या 3-4 दिवसातील एक अत्यंत चिंताजनक, काळ किती वेगानं आणि चुकीच्या पद्धतीनं पुढे जातोय हे दाखवणारी आणि बऱ्याचदा डोळसपणानं एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा सोशल मीडियाच्या या ग्लॅमरच्या दुनियेमध्ये कुणावरही विश्वास डोळं झाकून ठेवण्यात का आणि त्यानंतर गुन्ह्यापर्यंत पोहोचणारा प्रवास दाखवणारा हा प्रकार.
बारामती तालुक्यातल्या सुपे भागातल्या पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं एक कुटुंब वाचलं. प्रत्येक वेळी ते वाचल का? प्रत्येक वेळी त्या गोष्टीला महत्त्व येईल का? आणि तेवढीच तत्परता सामाजिक कार्यकर्ते, एखादी शेतकरी महिला, एखादा शेतकरी व्यक्ती पालकत्वाच्या स्वरूपात दाखवेल का? हा देखील प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या पालकांना डोळं उघडायला लावणारी ही घटना आहे.